लास्ट लेक्चरमध्ये लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिक त्याचा एक्सरसाइज 1.1 हा सिम्प्लिफाय केलेला होता आणि मध्ये मला काही 2-3 दिवस काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला शक्य नव्हतं. आता इथून पुढं आपण ते पुन्हा कंटिन्यू करतोय. काही कारणामुळे मला पॉसिबल झालं नाही, त्यामुळे सॉरी. आता आपण एक्सरसाइज 1.2 सुरू करण्याआधी त्यातला टीचिंगचा जो काही पार्ट आहे तो आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. सगळ्यात आधी पेज नंबर 8 वरती, पेज नंबर 8 टेक्स्टबुक समोर ठेवा. कायम लॉजिक कुठलाही आपण एक्सरसाइज सोडवत असताना कायम समोर तुमचं टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे. तर पेज नंबर 8 तिथं वरती तुम्हाला काही 1.2 असं टायटल आहे तिथं आणि स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी असे काही शब्द आहेत. आता त्यातलं एक एक आपण पहिले टर्म बघूया. हे फार सोपं आहे. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? आता आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट्स एखाद्या लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून, कमीत कमी एक जास्तीत जास्त कितीही कनेक्टिव्ह वापरून आपण काही कंपाऊंड स्टेटमेंट्स तयार करतो. कनेक्टिव्ह म्हणजे कोणते कोणते? युनियन, इंटरसेक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि स्टेटमेंट्स पी, क्यू, आर, एस वगैरे असे स्टेटमेंट्स वापरून आपण जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो त्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. आणि त्या पॅटर्न मध्ये जे पी, क्यू, आर, एस असे आपण अल्फाबेट्स वापरलेले असतात त्यांना कॉम्पोनंट्स असं देखील म्हणतात किंवा प्राईम कॉम्पोनंट्स असं देखील म्हणतात. आणि मी तुम्हाला आधीमध्ये सारखं सांगत राहतो की हा लेसन वाचायचा आहे, तुम्हाला सारखा सारखा वाचायचा आहे, तेव्हा हा भाग वेळ मिळेल तेव्हा वाचून घ्या. ओके, तर याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. मग आता आपण ह्याच्या आधी कधी स्टेटमेंट पॅटर्न पाहिलाय का? हो, पाहिलाय. जस्ट पेज टर्न करा, मागच्या पेजवरती बघा, पेज नंबर 7. तिथे जो क्वेश्चन नंबर 4 आहे ना, त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड जे काही नंबर दिसत आहेत ना, हे सगळे स्टेटमेंट पॅटर्न आहेत. म्हणजे पहिलं बघा त्यातलं पी युनियन ब्रॅकेटमध्ये क्यू इंटरसेक्शन आर, ह्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. आणि त्यामध्ये पी, क्यू, आर असे 3 प्राईम कॉम्पोनंट्स आपण त्यामध्ये वापरलेले आहेत वगैरे वगैरे. ह्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणायचं. ओके, तर एक क्वेश्चन नंबर 4 मध्ये इथं तुम्हाला पेज नंबर 7 क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे काही तुम्हाला 7-8 तिथं कंपाऊंड स्टेटमेंट दिसत आहेत त्यांना स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. नेक्स्ट, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? हे 2 स्टेटमेंट्स लॉजिकली इक्वल आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी आपण काही ट्रुथ टेबलचा वापर करतो आणि त्याच्यावरून तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स ठरवता येतो. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. मागे कधीतरी असं आलं होतं की ज्यावेळेस मी तुम्हाला ट्रुथ टेबल शिकवेन पूर्ण, त्यावेळेस मी आयदर ऑरचं निगेशन नायदर नॉर असतं आणि नायदर नॉर मध्ये अँड असतं, हे मी तुम्हाला ट्रुथ टेबल वरून दाखवेन असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे, तर त्यात तो इक्विव्हॅलन्स कसा आहे एका एक्झाम्पल वरून दाखवतो. बघा, पी युनियन क्यू, पी युनियन क्यू ह्याला म्हणतो आपण आयदर ऑर. त्याचं निगेशन इज इक्विव्हॅलंट टू, इज इक्विव्हॅलंट टू. हे निगेशनचं साईन आत जाऊ दे, जसं आपलं मायनस साईन आत जातं ना तसं. तर निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन, युनियनचं साईन काय झालं? इंटरसेक्शन, निगेशन ऑफ क्यू. म्हणजे नायदर नॉरला मी तुम्हाला हे नोटेशन दाखवलेलं होतं मागे, नायदर नॉर. आता हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसा चेक करायचा असतो? तर आता त्या निमित्तानं मी तुम्हाला ट्रुथ टेबल कसं करायचं आता हेही शिकवेन. आपण या एक्सरसाइज मध्ये फक्त ट्रुथ टेबलच शिकणार आहोत, फक्त ट्रुथ टेबल कसे करायचे हे शिकणार आहोत. ठीक आहे, आता ट्रुथ टेबल कसे केले जातात बघा. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये कॉम्पोनंट्स कोणते कोणते आहेत, म्हणजे पी, क्यू, आर, एस असे स्टेटमेंट कोणते कोणते? तर फक्त 2च आहेत. एक स्टेटमेंट पी आणि दुसरं क्यू आहे. मग त्याचंच निगेशन आहे, त्याचंच निगेशन आहे, त्या पीच आणि क्यूचं, तो भाग वेगळा. पण अल्फाबेट्स पी, क्यू सोडून दुसरे कुठले आहेत का? आर, एस वगैरे नाही, तर 2च आहेत कॉम्पोनंट्स. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट्स पाहणार आहोत.
म्हणजे जेव्हा दोन स्टेटमेंट्स असतात तेव्हा ट्रूथ टेबल मध्ये एकूण 4 पॉसिबिलिटीज असतात. म्हणजे काय तर ऐक, पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं ट्रू असेल तर तयार होणारे ते स्टेटमेंट्स कसे? पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर तयार होणारे स्टेटमेंट कसे? नेक्स्ट, हे फॉल्स असेल आणि हे ट्रू असेल तर तयार होणारे स्टेटमेंट्स कसे? आणि हे फॉल्स असेल आणि हेही फॉल्स असेल तर तयार होणारे स्टेटमेंट्स. मग आपण असं TTFF TFT. ऍक्च्युली ह्याच्यात काय माहिती, याच्यात त्याचं बेसिक काय म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस 3-4 ज्यावेळेस स्टेटमेंट असतील त्यावेळेस ते कळेल. ऐका, म्हणजे फक्त एकच स्टेटमेंट असतं तर आपण ते दोन प्रकारे लिहू शकतो, एक तर ट्रू किंवा फॉल्स. वन स्टेटमेंट कॅन बी रिटन इन 2 ways. हे परम्युटेशन परम्युटेशनचा भाग आहे किंवा फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंगचा भाग आहे. फर्स्ट स्टेटमेंट कॅन बी रिटन इन 2 ways. सेकंड स्टेटमेंट Q कॅन बी रिटन इन two ways, ट्रू आणि फॉल्स. Therefore, total number of ways in which both statements can be written in 2 into 2. 2 ways and 2 ways. 2 ways and multiplication 2 ways. The total number of ways किती असतात तर ते 4. हे असेल बघा 4. हे ट्रू असेल तर काय, हे ट्रू हे फॉल्स असेल तर काय, हे 4 ways. आता पुढे समजा R असं स्टेटमेंट आलं तर दॅट स्टेटमेंट कॅन बी रिटन अगेन इन 2 ways, ट्रू आणि फॉल्स. देन टोटल नंबर ऑफ वेज 2 into 2 into 2 म्हणजे 8 वेज मध्ये लिहिणार आहोत. 4 स्टेटमेंट आले तर ते 16 वेज मध्ये आपण लिहू शकणार. फार आपल्याला 4चं येत नाही पण 3चं मात्र येतं. आता ट्रूथ टेबल कसे तयार होतात? पहिल्यांदा कॉम्पोनंट्स कोणते कोणते आहेत तर P आणि Q दोनच आहेत. मग ते झाल्यानंतर त्यांच्यापैकी कुणाचं निगेशन समोर आहे का बघायचं. त्याच्यात कुठं आहे का? आहे. Pचं निगेशन आहे, Qचं निगेशन आहे. ह्याला जरा थोडी प्रॅक्टिस लागते पण हे सगळ्यांना जमतं. Pचं निगेशन करायचं आहे आणि Qचं पण आपल्याला निगेशन करायचं आहे. चला, या कॉलमचं निगेशन करायचं आहे. ट्रूचं निगेशन काय असतं? फॉल्स. आणि फॉल्सचं काय असतं? ट्रू. मग हे बघा, ट्रूचं निगेशन फॉल्स केलं, परत ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. आता ह्या Qचं निगेशन म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन पाहिजे आपल्याला. बघा, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन ट्रू. आता हा निगेशनचा विषय संपला. त्यानंतर अजून एक निगेशन आहे पण एका ब्रॅकेटचं निगेशन आहे. मग पहिल्यांदा कोणते ब्रॅकेट्स आहेत का ते बघायचं आहे. एक ब्रॅकेट आहे कोणतं तर P युनियन Q. मग ते ब्रॅकेट आपण आधी तयार करूया. P युनियन Q, P युनियन Q. ओके, सांगा Pचं आणि Qचं तुम्हाला म्हणजे ह्या कॉलमचं आणि ह्या कॉलमचं युनियन करायचं. मग या दोघांचं युनियन जर तुम्हाला करायचं असेल तर युनियनचा रूल काय सांगितला मी? एक जरी ट्रू असेल तर ट्रू. मग दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का? आहे. या दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का? आहे. या दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का? आहे. या दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का? नाही. मग फॉल्स. आता हे ब्रॅकेट तयार झालं. आता या ब्रॅकेटचं निगेशन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग निगेशन ऑफ धिस ब्रॅकेट कोणतं? P युनियन Q. आता आपण P युनियन Q तयार केलेलं आहे, त्याचं आपल्याला काय पाहिजे? निगेशन. मग चला, Pचं निगेशन काय? F. Tचं निगेशन काय? F. Tचं निगेशन काय? F. Fचं निगेशन काय? T. हे हा पार्ट तुमचा आता तयार झाला. आता RHS कडे बघा. निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q चं आपल्याला इंटरसेक्शन पाहिजे. मग तसं लिहूया आपण, निगेशन ऑफ P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q. हा कॉलम तयार करायचा. निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q इथे आहेत. हे दोघे इथे आहेत. त्या दोघांचं आपल्याला काय पाहिजे? इंटरसेक्शन. मग या दोन कॉलमकडे लक्ष द्यायचं. या दोघांचं मला इंटरसेक्शन पाहिजे. इंटरसेक्शनला काय रूल सांगितलाय? इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स. मग इंटरसेक्शन मध्ये बघा, या दोघांकडे एक तरी फॉल्स आहे का? आहे, म्हणजे फॉल्स. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का? बघा, आहे, म्हणजे फॉल्स. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का? बघा, आहे, म्हणजे फॉल्स. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का? नाही, म्हणजे ट्रू. आता आपलं ट्रूथ टेबल सगळं तयार करून झालेलं आहे. आता मी इथे यांच्या वरती इथे एक लाईन ड्रॉ करतोय. ऍक्च्युली थोडंसं वर लिहायला होतं पण ठीक आहे,
ह्याला कॉलम नंबर देतो, ह्याला 1, ह्याला 2, ह्याला 3 वाढवतो भेटतो. कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7. आता कॉलम नंबर 6 मध्ये हा याच्या LHS चा पार्ट आहे बघा, P युनियन Q चं निगेशन हा, आणि कॉलम नंबर 7 मध्ये हा RHS चा पार्ट आहे. मला सांगा या दोन्ही कॉलमच्या एंट्रीज तुम्हाला सेम दिसल्या की नाही सांगा. FF 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 TT सगळं सेम दिसलं की नाही. म्हणजे या सगळ्या जर एंट्री सेम, म्हणजे जरा सुद्धा खाली वर होतं कामा नये. म्हणजे आता समजा असं धरून चला की ह्याच्यात 3 टाइम्स F आणि एकदा 2 आहे, मग इथं पण 3 टाइम्स F आणि एकदा 2, जरा मागं पुढे झालं चालत नाही. F च्या समोर बरोबर F इकडे बघा, हे बघा सेम आहे की नाही सेम. म्हणजे हा जो FFT FFFT FFFT हा जो पॅटर्न आहे तोच पुढे आहे का बघा, FFFT. असं जर असेल तर कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 च्या एंट्रीज, त्यांना एंट्रीज म्हटलं तरी चालतं, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 यातल्या एंट्रीज आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. म्हणजेच हे दोघेही काय असले पाहिजे, इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट असले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एकच आहे, हा त्याचा दुसरा अर्थ. हे दोन्ही स्टेटमेंट्स काय आहेत, इक्विव्हॅलेंट आहेत, लॉजिकली इक्विव्हॅलेंट. तिथे जी टर्म आहे ती लॉजिकल इक्विव्हॅलन्स अशी टर्म आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा पार्ट आहे. नेक्स्ट म्हणले टोटोलॉजी. तुम्ही अजूनही पेज नंबर 8 वरच राहा, तिथं टोटोलॉजी असं म्हणतात. टोटोलॉजी म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचा आपण ट्रूथ टेबल जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा त्याचा लास्ट कॉलम जो असतो, हा लास्ट कॉलम, त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या एंट्रीज जर टी 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 ट्रूथ टेबल मधल्या लास्ट कॉलम मधल्या सगळ्या एंट्री जर टी असतील म्हणजे ट्रू असतील, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला टोटोलॉजी असं म्हणायचं. त्या स्टेटमेंट पॅटर्नला टोटोलॉजी म्हणायचं. जर लास्ट एंट्री सगळ्या फॉल्स एफ 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 असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्रडिक्शन, समोर आहे बघा त्याच्या टोटोलॉजी नंतर कॉन्ट्रडिक्शन आहे बघा, कॉन्ट्रडिक्शन असं म्हणायचं. सगळ्या एंट्रीज जर फॉल्स असतील, फॉल्स, तर त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं. आणि एफ आणि टी कशाही असतील, मिक्स असतील, कुठल्याही ऑर्डरमध्ये कुठल्याही सिक्वेन्समध्ये, आता उदाहरणार्थ ह्याच्यात आले तर एफ टी मागे पुढे कशाही तरी मिक्स झाले असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिंजन्सी, त्यात बघा पुस्तकात समोर पुढं हा, त्यात टोटल खालच्या लाईन मध्ये टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी असं म्हणलेलं आहे. कॉन्टिंजन्सी म्हणजे ह्या सगळ्या एंट्रीज टी किंवा एफ कशाही मागे पुढे असतील तरी चालू शकतात. आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचे असते. आता तुम्हाला फक्त मी थोडी कल्पना का देऊन ठेवतो आधीच, नंतर म्हणजे आपल्याला इतके हे मोठे मोठे ट्रूथ टेबल तयार होतात. नंतर एक लक्षात ठेवा की हे जर इथंच आहे की नाही, हा प्रकार हा वाढत वाढत जातो, पण त्यातल्या एंट्रीज बघा नुसतं TF आहेत. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं जवळ लहान लहान कॉलम्स करायचे. वाटलं तर याला 2-2 लाईन वापरायचे. काही वेळेला काय असतं ते स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला 1-2 एक्झाम्पल मध्ये दाखवणार आहे, खूप मोठे तयार होतात, खूप मोठे. मग त्यावेळेस काय करायचं तर लहान शक्यतो तर कॉलम मध्ये फक्त TF लिहायचं आहे, वरचं हेडिंग फार मोठं होतं, मग ते 2-2 लाईन हेडिंगला वापरायचे आणि ऍडजस्ट करायचं. ओके, आता आपण एक्सरसाइज बघायला चालू करूया. काय काय बघणार आहोत आपण. पहिल्याच्यात काय शिकलो, स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं. तर तो उदाहरणार्थ बघा, हा स्टेटमेंट पॅटर्न आहे. त्यानंतर आपण पाहिलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलं की आयदर ऑरचं निगेशन हे नायदर नॉर असतं आणि नायदर नॉर मध्ये मध्ये अँड असतं, लक्षात ठेवा. हे आपण चेक करून पाहिलेलं आहे. या जर एंट्रीज सेम असतील तर दीज टू स्टेटमेंट्स आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट असं म्हटलं जातं. यातल्या सगळ्या एंट्रीज जर ट्रू असतील टी, तर त्याला त्या पॅटर्नला, स्टेटमेंट पॅटर्नला टोटोलॉजी असं म्हणतात. सगळ्या एंट्रीज जर फॉल्स असतील तर त्याला कॉन्ट्रडिक्शन असं म्हणायचं. आणि सगळ्या एंट्रीज हे TF कशाही असतील, कितीही नंबर ऑफ टाइम्स असू दे, तर त्याला मात्र कॉन्टिंजन्सी म्हणायचं. ओके, नाउ लेट्स स्टार्ट एक्सरसाइज. ओके, नाउ पेज नंबर 13.
एक्सरसाइज 1.2 सगळ्यांनी काढले का बघा, पेज नंबर 13, एक्सरसाइज 1.2. त्यामध्ये टोटल 3 प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामध्ये सब क्वेश्चन प्रत्येकामध्ये जवळपास 10 सब क्वेश्चन्स आहेत. मी त्यातलं एखाद दुसरं तुम्हाला कसं करायचं प्रत्येकातलं दाखवेन आणि याला बराच वेळ लागतो करायला, पण सोपं मात्र आहे, फार सोपं आहे. हां, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हणले बघा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, ट्रूथ टेबल मध्ये आपण त्या 10 मधले मी तुम्हाला कोणतेही दोन करून दाखवणार आहे आणि त्यानंतर उरलेलं तुम्ही स्वतः ट्राय करायचे. खूप सोपे असतात. पहिल्यांदा मी त्यातला 5वा दाखवतोय, 5th वन, आणि मग त्यातलं 8th दाखवतो. 5 आणि 8. फर्स्ट क्वेश्चन त्यातलं 5 बघ. 5 नंबर स्टेटमेंटचा पॅटर्न काय बघा, निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन स्क्वेअर ब्रॅकेट राउंड ब्रैकेट P union negation of Q राउंड ब्रैकेट कंप्लीट इंटरसेक्शन Q स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके, तर आपल्याला याचं ट्रूथ टेबल तयार करायचं. अजून काही नाही, त्यामध्ये एकदा चेक करा. हा, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पहिले कसा विचार करायचा, तो विचार एकदा जमला ना, मग त्यात काहीही चेंजेस करता येऊ, तुम्हाला सगळं जमायला. पहिला विचार असा करायचा की ह्याच्यामध्ये एकूण किती प्राइम कॉम्पोनंट्स आहेत. म्हणजे मगाशी मी म्हणलं त्यातले पी क्यू आर एस ना प्राइम कॉम्पोनंट्स म्हणतात. तर याच्यामध्ये पी आणि क्यू असे 2च कॉम्पोनंट आहेत. मी परत काय सांगते बघा, त्याचं निगेशन असेल, कुठलं तरी साईन असेल, ते अल्फाबेट्स तुम्हाला काय दिसत आहेत, तर पी आणि क्यू 2च दिसतात. अल्फाबेट्स तुम्हाला म्हणजे लेटर स्टेटमेंट्स पी आणि क्यू 2च दिसतात. ठीक आहे, म्हणजे हे दोघांचंच आहे. पुन्हा मग सारखं पहिला कॉलम असेल तो पी चा असेल. ओके, दुसरा कॉलम असेल तो क्यू चा असणार आहे. मग पी आणि क्यू मध्ये काय काय असतं सांगा, तर आपण टी टी एफ एफ मागे सांगितलं तुम्हाला. टी टी एफ एफ टी एफ टी एफ हे पहिलं तयार करून ठेवायचं नेहमी. हा, ते झाल्यानंतर कोणाचं निगेशन आहे का बघायचं. आहे की पीचं निगेशन आहे, इव्हन हा क्यूचं पण निगेशन आहे. दोघांचं लगेच निगेशन तयार करूया आपण. पीचं निगेशन, मग क्यूचं निगेशन आहे. चला करून ठेवा निगेशन. किंवा आपण असं करू, सगळे पहिल्यांदा कॉलम्स हेडिंग तयार करून घेऊया, मग त्यात लिहिल्या पण. हा, तसंच केलेलं जास्त कन्व्हिनियंट असतं. चला निगेशन बघून झाले. आता छोटे राउंड ब्रॅकेट्स कुठे आहेत का बघायचे. आहे, हे बघा, हे आहे बघा. चला काय आहे सांगा, ते पी युनियन निगेशन ऑफ क्यू हे ब्रॅकेट आहे. आता या ब्रॅकेटचं आणि क्यूचं परत काय सांगा, इंटरसेक्शन आहे. म्हणजे आता मोठं ब्रॅकेट बघायचं. पहिले राउंड ब्रॅकेट्स किती आहेत ते बघायचे, एकच आहे याच्यामध्ये. आता रेक्टँग्युलर ब्रॅकेट बघायचं. बघा, रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये हा राउंड ब्रॅकेट पी युनियन निगेशन ऑफ क्यू आणि इंटरसेक्शन कोणाशी, तर ते क्यूशी घेतले. म्हणजे हे एवढा सगळा पार्ट मी इथे तयार करणार थोडक्यात. ओके, आता ह्या ब्रॅकेटचं आणि निगेशन ऑफ पीचं आपल्याला काय पाहिजे, इंटरसेक्शन पाहिजे. परत बघा, या ब्रॅकेटचं आणि निगेशन ऑफ पीचं मला काय पाहिजे, इंटरसेक्शन. मग ते आहे तसं आता लिहून काढूया. हे बघा, निगेशन ऑफ पीचं इंटरसेक्शन कोणाशी, या ब्रॅकेटशी. हे ब्रॅकेट काय सांगा, पी युनियन निगेशन ऑफ क्यू इंटरसेक्शन क्यू. मी तुम्हाला म्हणलं ना की पुढं पुढं असं हे मोठं होत जातं. ह्याच्यात लिहायचं आपल्याला फक्त टी एफ एफच लिहायचंय. मग जेवढं शक्य तेवढं जवळ लिहायचं. ओके, चला आपलं आता हे स्टेटमेंट पॅटर्न थोडक्यात लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला दिसला पाहिजे. हा स्टेटमेंट पॅटर्न इथं तुम्हाला दिसला पाहिजे. हे मला स्टेटमेंट तयार करायचं आहे. पीचं निगेशन मला पाहिजे. या कॉलमचं निगेशन बघा, एफ एफ टी टी. हे बघा, आम्ही या कॉलमचं निगेशन केलं. आता क्यूचं निगेशन पाहिजे. हे बघा, याचं निगेशन पाहिजे मला. टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. फक्त ते कॉलमकडे लक्ष पाहिजे तुमच्या. बस एफ टी एफ टी या कॉलमचं निगेशन झालं. आता पुढे काय कॉलम केलं बघा, पीचं युनियन पाहिजे
निगेशन ऑफ क्यू बरोबर बघा, परत बघा, हे बघा पीचं या या कॉलमशी निगेशन ऑफ क्यू या कॉलमशी आपल्याला काय पाहिजे, युनियन. इथं वाचायचं बघा, इथे पी युनियन निगेशन ऑफ क्यू, पी युनियन निगेशन ऑफ क्यू तयार करायचं. मग ह्याचा आणि ह्याचं त्या दोन कॉलमकडेच लक्ष पाहिजे आपलं. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, बघा बोट ठेवून बघायचं, दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का, आहे. दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का, आहे. दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का, नाही. दोघांमध्ये एक तरी ट्रू आहे का, आहे. आता हा कॉलम झाला, पुढे वाचायचं. या कॉलमचं म्हणजे बघा इथे दिसतंय बघा, या कॉलमचं क्यू बरोबर म्हणजे हे बघा याच्या बरोबर, या कॉलमचं याच्या बरोबर इंटरसेक्शन घ्यायचं आहे. या कॉलमचं याच्या बरोबर इंटरसेक्शन घ्यायचं आहे. मग आता बघा या दोघांकडे लक्ष द्या तुमचं. बघा या कॉलमचं, हे बघा हा कॉलम दिसला इथं, त्याचं इंटरसेक्शन क्यू बरोबर पाहिजे. मग या दोघांमध्ये इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, नाही. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे. फॉल्स. आता या कॉलमचं म्हणजे इथे बघा, या कॉलमचं निगेशन ऑफ पी बरोबर इंटरसेक्शन पाहिजे. बघा निगेशन ऑफ पी इथे आहे बघा, इथे हे बघा निगेशन ऑफ पी दिसलं. याचं या कॉलमशी याचा आणि याचं तुम्हाला इंटरसेक्शन पाहिजे. बघा याचा आणि याचं तुम्हाला काय पाहिजे, इंटरसेक्शन पाहिजे. मी जरा वेगळ्या कलर दाखवतो म्हणजे तुम्हाला ह्याचं, हा या कॉलमचं आणि या कॉलमचं तुम्हाला काय पाहिजे, आता इंटरसेक्शन पाहिजे. मग त्या दोन कॉलमकडे फक्त लक्ष होते आपलं. सांगा इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे. बरं या पुढे बघा एक तरी फॉल्स आहे का, आहे. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे. त्याला म्हणायचं ट्रुथ टेबल. आता ह्याच्यात तुम्हाला विचारलेलं नाहीये की बाबा हे स्टेटमेंट पॅटर्न काय आहे, हे टोटोलॉजी आहे, काही कॉन्ट्रडिक्शन आहे, काही कॉन्टिन्जन्सी विचारलेलं नाहीये. पण मी फक्त सांगायचं म्हणून सांगतोय. लास्ट कॉलम मधल्या सगळ्या एंट्रीज एफ 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 आल्या ना, तर याचा अर्थ हे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते काही झालं तरी फॉल्स आहे. ह्याला म्हणतात कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे ह्यातले आतले स्टेटमेंट तुमचे पी क्यू ट्रू असू देत, फॉल्स असू देत, काही असू देत, त्यांचं इंटरसेक्शन जे तुम्ही तयार कराल किंवा त्यांचं ह्याचं आणि ते इंटरसेक्शन आहे शेवटी, म्हणून मी इंटरसेक्शन शब्द वापरलं. हे जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार कराल ते कायम काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रूथ टेबल्स तयार करायचे असतात आणि या गोष्टी प्रॅक्टिसनं जमतात. ओके ओके. नाव 8th क्वेश्चन, त्यातला आपण 8th क्वेश्चन पाहतो. स्टेटमेंट पॅटर्न मी लिहून घेतलेला आहे. पी implies ब्रॅकेट क्यू implies आर, त्याला implies असं वाचायचं. हे सगळं ब्रॅकेट मध्ये का डबल इम्प्लिकेशन म्हणा किंवा बाय कंडिशनल म्हणा, स्क्वेअर ब्रॅकेट पी इंटरसेक्शन क्यू ब्रॅकेट कंप्लीट implies आर. म्हणजे वाचल्या तुम्हाला कळलं पाहिजे की हे एक ब्रॅकेट आणि हे एक ब्रॅकेट ह्यांच्यामध्ये आपल्याला डबल इम्प्लिकेशन तयार करायचं. आपण प्रत्येक एक एक ब्रॅकेटचा विचार करत जाऊया. त्याआधी ह्याच्यात किती स्टेटमेंट्स आहेत, प्राइम कॉम्पोनंट्स किती आहेत, 3 आहेत. पी क्यू आणि आर. बरं पी क्यू आणि आर 3 कॉम्पोनंट्स आहेत. म्हणजे याचा अर्थ आपला आता पहिला कॉलम कसा असणार आहे, पी. मग दुसरा काय असणार आहे, क्यू. तिसरा काय असणार आहे, आर. मग आता मला सांगा, मी मगाशीच काय सांगितलं होतं, 3 स्टेटमेंट आले की आता काय होणार सांगा, 8 वेज मध्ये एंट्रीज होणार. आपण पहिल्यांदा हा पार्ट नेहमीसारखा तयार करूया. बघा जसं आपण ते TTFF लिहितो की नाही, तसं आता इथे कसं लिहायचं बघा. 4 वेळा टी, सोपा लक्षात ठेवायला बघा. 4 वेळा टी, 4 वेळा फॉल्स. दोनदा टी, दोनदा फॉल्स. 2 वेळा टी, 2 वेळा फॉल्स. आणि TF 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 एक एक वेळा. TF 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 TF.
थोडक्यात सांगू तुम्हाला काय आहे. 3 कॉइन्स आर टॉस्ड, त्याची सॅम्पल स्पेस आठवते मला. 3 कॉइन्स आर टॉस्ड, HHH, त्यानंतर HHT, HTH, हे बघा तेच आहे. आता हे HHH 3 वेळा HHT, THH, THT, म्हणजे ट्रू फॉल्स इथे हेड टेल असायचं, बस बाकी काही नाही, सगळं सेम. ओके, आपले हे 3 स्टेटमेंट्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हे तयार झालं. आता पहिल्यांदा कुणाचं निगेशन आहे का बघून घ्यायचं. याच्यात कुणाचं निगेशन आहे का, नाही असेल तर ते निगेशनचा कॉलम तयार करायचं, नसेल तर पुढे जायचं. मग आता पहिल्यांदा राऊंड ब्रॅकेट्स कोणते कोणते बघायचे आहे ना. एक राऊंड ब्रॅकेट आहे, राऊंड हा मी रेक्टँग्युलर नाही म्हटलं, राऊंड. एक राऊंड ब्रॅकेट आहे, Q implies R. आता सगळे हेडिंग पहिले तयार करूया. हे झालं राऊंड ब्रॅकेट. अजून राऊंड ब्रॅकेट आहे की काय आहे सांगा ते, P इंटरसेक्शन Q. ब्रॅकेट नाही केलं तरी चालतं बरं का, पण मी आपलं राऊंड ब्रॅकेट आहे म्हणून तुम्हाला कळवून दाखवतोय. हा, ते झाल्यानंतर आता रेक्टँग्युलर ब्रॅकेट कडे बघायचं. मग आता हे एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे, काय आहे सांगा, P implies this राऊंड ब्रॅकेट आहे. ठीक आहे, करूया आपण. हे बघा, P implies this round bracket, Q implies R. हे एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट झालं. अजून रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहेत का, आहेत. हे काय दुसरं आहे, मग ते ब्रॅकेट तयार करूया आपण. रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये P इंटरसेक्शन Q implies R झालं. आता हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट ह्यांच्या मध्ये काय आहे तर बाय कंडिशनल साइन आहे. मग हे ब्रॅकेट यांच्यामध्ये बाय कंडिशनल साइन द्यायचं. आता पहिले हे ब्रॅकेट लिहितोय मी, P implies राऊंड ब्रॅकेट Q implies R. तुम्ही पुस्तकात पाहिलं तरी चालेल. रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट, बाय कंडिशनल, हे P इंटरसेक्शन Q implies R हा तुमचा शेवटचा कॉलम होईल. पण बघा ते हेडिंग केवढं मोठं आहे. एंट्रीज नुसते TFच येणार आहेत, पण ते मोठमोठे एंट्रीज हेडिंग होत जाते. ओके, सगळ्यात पहिले आपलं हे तर तयार आहे. आता कॉलम नुसार बघायचं. इथे काय लिहिलंय, Q implies R. मग आता इथे Q implies R करायचंय. या दोन कॉलम करता मला इम्प्लिकेशनचं ट्रूथ टेबल तयार करायचंय. मग इम्प्लिकेशनला मी काय लक्षात ठेवायला सांगितलंय, ओनली T implies F is F, रिमेनिंग ऑल आर ट्रू. मग मी या दोन कॉलम्स कडे फक्त बघतोय. तर बघा इथे बघायचं Q implies R, या दोघांकडे बघा. कुठं तुम्हाला T implies F सापडते का बघा. हे बघा, ओनली T implies F is F. बघा बरं, T implies F, ओनली T implies F is F. आता पुढे T implies F आहे का नाही. रिमेनिंग ऑल आर ट्रू, बाकीचा विचार पण करायचा नाही, बघायचं पण नाही. बघा, रिमेनिंग ऑल आर ट्रू. झालं. आता पुढचं बघायचं, P आणि Q चं इंटरसेक्शन आहे, म्हणजे या दोघांचं मला इंटरसेक्शन पाहिजे. बघा, या दोघांचं, या दोन कॉलम कडेच लक्ष पाहिजे. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. बघा, या दोघात एक तरी फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, आहे, म्हणजे F. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, आहे, म्हणजे F. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, आहे, म्हणजे F. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, आहे, म्हणजे F. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, आहे, म्हणजे F. या दोघात एक तरी फॉल्स आहे का, आहे. ते झाल्यानंतर आता आपण पुढचं बघायचं, P implies this ब्रॅकेट. आता हे ब्रॅकेट मागे तयार असतं म्हणून ते सिक्वेन्स महत्वाचं आहे, की बाबा पहिले राऊंड ब्रॅकेट बघायचे, मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट बघायचं असं. आता P implies this ब्रॅकेट म्हणजे बघा, P implies, P म्हणजे हा कॉलम, implies this ब्रॅकेट म्हणजे हा Q इंटरसेक्शन. मग हा P implies this ब्रॅकेट मध्ये इम्प्लिकेशन आहे. फक्त ह्या दोन कॉलमकडे लक्ष, म्हणजे मला मधलं काही दिसतं कामा नाही. बघा, T implies F कुठे दिसतंय का बघा, T implies F आहे बघा, सापडलं. बरोबर त्याला समजलंय. ओनली T implies F is F. इथून इथे लक्ष पाहिजे ना, त्या कॉलम वरतीकडे बघायचं नाही. कुठे आहे का बघा, T implies F आहे का, T implies F आहे का, T implies F. आता इथे T येणारच नाही ना, कुठेच नाही ना T, त्यामुळे बघू पण नाही. चला, एकच सापडलं बघा मला इथं.
की T implies F is F. Remaining all are true. Remaining all are true. इम्प्लिकेशनला फार सोपं असतं, विचार पण करायचा नाही. रिमेनिंग ऑल आर ट्रू. आता पुढे बघा काय म्हणलं बघा, इंटरसेक्शनचं ब्रॅकेट इम्प्लाइज आर. आता इंटरसेक्शनचं ब्रॅकेट म्हणजे बघा हे इथे आहे. हा, दिस ब्रॅकेट इम्प्लाइज आर असं बघायचं आहे तुम्हाला. हा कॉलम हा कॉलम, दिस ब्रॅकेट इम्प्लाइज आर. हे बघा, दिस ब्रॅकेट P इंटरसेक्शन Q इम्प्लाइज आर. मग कुठे T इम्प्लाइज F असं उलट दिसतंय का? T इम्प्लाइज F आहे का? नाही. T इम्प्लाइज F आहे बघा, सापडेल. T इम्प्लाइज F इज F. परत T इम्प्लाइज F आहे का बघा? T इम्प्लाइज F आहे का बघा? नाही कुठेही. म्हणजे रिमेनिंग ऑल आर ट्रू 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 आणि ट्रू. आणि आता शेवटी हे ब्रॅकेट म्हणजे इथे आहे बघा, आणि हे ब्रॅकेट म्हणजे इथे आहे बघा. या दोघांमध्ये बाय कंडिशनल साइन आले. बाय कंडिशनल. बाय कंडिशनलला काय लक्षात ठेवायला सांगितले मी? प्लस इंटू मायनस मायनस, ते रूल लक्षात ठेवायचे. मायनस इंटू मायनस प्लस. आता इथं या दोघांचं मला बाय कंडिशनल पाहिजे. बघा, टी टी म्हणजे प्लस प्लस म्हणजे टी, एफ एफ मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू प्लस प्लस. आता सगळे प्लस प्लस आहेत बघा, तर आन्सर सगळे काय येणार आहेत? टी 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 आणि इथं पण टी असणार आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या एंट्री ज्या आहेत त्या लास्ट कॉलम मध्ये जर टी आल्या तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला टोटोलॉजी असं म्हणतात. ओके, लक्षात आलं? हे महत्वाचं काय माहिती का, हे हेडिंग ज्याला लिहायला जमतील ना त्याला हे ट्रूथ टेबल्स तयार करतात. बाकी अवघड नाहीये. ते हेडिंग कसे लिहायचे जमलं पाहिजे. सगळ्यात पहिलं काय चेक करायचं परत सांगतो. ह्याच्यात किती स्टेटमेंट आहेत? 3, P Q आणि R. मग त्यांचा पार्ट कसा लिहायचा आपल्याला माहिती आहे. 2 असेल तर कसा लिहायचा, 3 असेल तर कसा लिहायचा सांगितलं मी. 3च्या वेळी काय सांगितलं बघा, 4 वेळा T 4 वेळा F. टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. मग बघायचं राऊंड ब्रॅकेट कोणते कोणते आहेत. मला हे राऊंड ब्रॅकेट नाही, त्याआधी कोणाचं निगेशन आहे का बघायचं असतं. कोणाचं निगेशन आहे का बघायचं, नसेल तर मग हे राऊंड ब्रॅकेट तयार झाले. मग ते स्क्वेअर ब्रॅकेट्स लिहून टाकायचे, कोणते कोणते स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. मग त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय आहे तर त्यांच्यात इम्प्लिकेशन आहे. असे हेडिंग तयार करायचे असतात आणि हे फार सोपं आहे लक्षात ठेवा. कुणालाही निश्चित जमतं. ओके, आता या एक्सरसाइज मध्ये त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे त्यातले पहिले 10, फर्स्ट क्वेश्चन मध्ये 10 आहेत. तर हे तेवढे पहिल्यांदा तुम्ही फक्त 10 सोडवून ठेवा. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मी सांगितल्याशिवाय सोडवायचा नाही. फक्त फर्स्ट क्वेश्चन मधले 10 तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे यासाठी. ओके, त्यानंतर मी क्वेश्चन 2 आणि 3 एकत्र शिकवणार आहे.